लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं गीता रहस्य याचं जे काही अर्थ आहे तो माझ्या पद्धतीने सुलभ करून सांगण्याचा सुलभ गीता रहस्यमध्ये मी प्रयत्न करत आहे आणि आपण सर्व तो समजून घेत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. गीता रहस्याचा जो 6वा भाग आहे, आधिदैवत पक्ष आणि क्षेत्रज्ञ विचार, त्याचं विवेचन आपलं सुरू आहे आणि त्यातीलच आजचा सुलभ गीता रहस्याचा भाग आहे, निर्णय कशा प्रकारे घ्यावा. निर्णय ही फार मोठी गोष्ट आहे आणि गेल्या भागात आपण बघितलं की आधिदैवत पक्ष म्हणतो की सत्सत विवेक बुद्धीच्या सहाय्याने निर्णय घेता यायला हवा आणि आध्यात्मिक पंथ जो आहे तो म्हणतो की मन शांत एकाग्र करून कोणत्याही गोष्टीचा निर्णय घ्यावा आणि लोकमान्य आपल्याला मनाचा पाया कोणत्या प्रकारचा हवा म्हणजे योग्य निर्णय घेता येईल याविषयी मार्गदर्शन करत आहेत. आयुष्यात निर्णय घेणं ही कितीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. किंबहुना कोणत्याही मोठ्या व्यक्ती ज्या असतात त्यांचं जर जीवनचरित्र आपण पाहिलं तर एक लक्षात येईल की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले होते आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य यशस्वी झालं. तर यासाठी निर्णय ही फार मोठी गोष्ट आहे. तो कशा प्रकारे घ्यावा हे जीवनात अतिशय महत्त्वाचं आहे. साधं एखादा लग्नाचा निर्णय चुकला किंवा आपल्या करिअरविषयीचा एखादा निर्णय चुकला तर आयुष्यात त्याचे फार मोठे परिणाम दिसून येतात. योग्य निर्णय आणि अयोग्य निर्णय यामध्ये फार मोठं अंतर आहे आणि जीवन हे त्यावर फार अवलंबून आहे. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. जर आपण पानिपत युद्धाविषयीची गोष्ट बघितली तर अहमदशाह अब्दालीबरोबर मराठ्यांचं जे युद्ध झालेलं होतं, तिसरं पानिपत युद्ध, इथून सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव त्यांच्याबरोबर फार मोठं सैन्य घेऊन गेले होते. मोठं युद्ध होणार आहे, अहमदशाह अब्दाली हा मोठा शत्रू आहे, त्याचा सामना करायचा आहे याची कल्पना त्यांना जरूर होती. परंतु मराठ्यांचं तेव्हा नावच इतकं मोठं होतं आणि पराक्रम इतका मोठा होता की त्यांना काही अशी भीती नव्हती त्या गोष्टीची. अहमदशाह अब्दालीचा सामना करणं ही काही खूप म्हणजे शक्ती बाहेरची गोष्ट नक्कीच नव्हती. परंतु तेव्हा जे काही घटना घडल्या त्यापैकी एक महत्त्वाची घटना म्हणजे ते जेव्हा निघाले त्या मोहिमेवर जायला तेव्हा जाताना त्यांनी बरोबर कुटुंबातल्या स्त्रिया किंवा इतर यात्रेकरू या सर्वांना घेतलं की आपण ह्या मोठ्या मोहिमेसाठी चाललोच आहोत, तर त्याबरोबर कुटुंबातील इतर लोकांच्या किंवा इतर यात्रेकरूंच्या यात्रा संपन्न होतील, त्या अशा उद्दिष्टाने त्यांनी अशी लोकं सर्व बरोबर घेतली. त्यामुळे सामान वाढलं, कामं वाढली आणि ती मोहिमेची पुढे परिणिती कशात झाली ते आपला सर्वांना ठाऊक आहे. तर निर्णय ही गोष्ट आयुष्यात फार महत्त्वाची आहे की कोणत्या वेळेला नेमकं काय करायला हवं. अर्जुन आणि हॅमलेट यांचं उदाहरण तर लोकमान्याने गीता रहस्यमध्ये सुरुवातीला दिलेलंच आहे की महाभयंकर युद्ध समोर पाहून किंवा आपले नातेवाईक समोर पाहून अर्जुनाची मनस्थिती जी विचलित झाली आणि तेव्हा त्यांनी आपल्या हातातलं धनुष्य देखील टाकून दिलं आणि मी युद्ध करणार नाही असं म्हणून तो बसला. परंतु त्यांनी मार्गदर्शन श्रीकृष्णाकडे मागितलं आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनामुळे त्याला योग्य निर्णय घेता आला. म्हणून आज आपण अर्जुनाला हरलेला योद्धा म्हणतो का, जरी त्या क्षणापुरता तो गळून पडलेला होता, पण आज त्याला आपण यशस्वी म्हणून ओळखतो. आणि हॅमलेटची जी कथा आहे शेक्सपियरने लिहिलेली त्यामध्ये टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं असं करत विमनस्क मनस्थितीत निर्णय घेता न आल्यामुळे तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. यावरूनच लक्षात येईल की निर्णय घेणं हे आयुष्यात किती महत्त्वाचं आहे पुढच्या वाटचालीसाठी. आणि शिक्षणक्रमात या गोष्टीचा विचार होणं फार आवश्यक आहे की कुठल्याही डिग्रीपेक्षा देखील महत्त्वाचं आहे शांत मनस्थितीने, स्थिर मनस्थितीने निर्णय घेता यायला हवा. लोकमान्य सांगतात की कोणताही निर्णय हा मन स्थिर आणि शुद्ध करून घेता यायला हवा असं अध्यात्मशास्त्र सांगतं. पण तत्त्वज्ञानदृष्ट्या जेव्हा सूक्ष्म विचार केल्यावर लक्षात येतं की शुद्ध मन काय हे नेमकं ओळखणं सोपं नाही आहे आणि त्यामुळे आपल्या शास्त्रकारांनी कर्मयोगशास्त्राची जी इमारत आहे ती ह्या शुद्ध मन ह्या पायावर उभारलेली नाही आहे असं लोकमान्य आपल्याला सांगतात.
समजा एखादी व्यक्ती माळ जपत आहे, एखादी व्यक्ती भगवे कपडे घालून आहे, किंवा एखादी व्यक्ती भरपूर दानधर्म करते आहे, तीर्थक्षेत्रांना भेटी देते आहे, किंवा अगदी एखादी व्यक्ती भरपूर पुस्तकं वाचते आहे, म्हणून त्याचं मन शुद्ध आहे असं सांगणारी काही निश्चित आपल्याकडे गोष्ट आहे का, की आपण निश्चितपणे म्हणू शकू का की ह्याचं मन शुद्धच आहे? याच गोष्टीमुळे तर ही माहिती नसल्यामुळे कित्येक बाह्य रूपावरून फसली जातात लोक आणि चुकीच्या लोकांच्या मार्गी लागतात. तर ह्यासाठी लोकमान्यांनी सांगितलेली ही जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे, की शुद्ध मन कशा प्रकारे ओळखणं आवश्यक आहे, त्याविषयी ते मार्गदर्शन करत आहेत. मग प्रश्न असा येतो की कर्मयोगशास्त्र याचाच अर्थ काय आहे, की जीवनात कर्म कशा प्रकारे करायला हवीत. तर याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितपणे कुठून मिळू शकेल? लोकमान्य म्हणतात की आध्यात्मिक पंथामधील ही मतं समजून घेण्याआधी आपण आधी भौतिक आणि आधी दैविक यांचे याविषयीचे विचार प्रथम समजून घेऊया. त्यामुळे काय होईल, की आध्यात्मिक मत जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे कळण्यास आपल्याला मदत होईल. आधी भौतिक पंथाने आपण आधीच पाहिलेलं आहे की पुष्कळांचं पुष्कळ सुख हा जो त्यांचा तत्व होतं ते किती चुकीचं आहे ते लोकमान्यांनी आपल्याला याआधीच दाखवून दिलेलं आहे. कारण त्यामध्ये कर्त्याच्या बुद्धीचा विचार होत नाही. परंतु आधिदैविक पंथ असं म्हणतात की शुद्ध मनोदेवता म्हणजे सत्सत विवेक बुद्धी जी आहे ती योग्य निर्णय घेऊ शकते. पण लोकमान्य म्हणतात की शुद्ध मनोदेवता म्हणजे काय हे नक्की कसं ओळखायचं? कारण कुठलाही निर्णय हा इंद्रिये करत नाहीत तर मन करतं. समजा आपण डोळ्यांनी बघितलं की समोर एखादा सुंदर चित्रपट लागलेला आहे, पण आपलं डोळे ठरवतात का की तो बघायला जायचं की नाही जायचं, की जास्त टी व्ही बघून डोळ्याला त्रास होईल, की जास्त आत्ता दुसरी काही कामं आहेत. हा सगळा विचार करून मन निर्णय घेतं की ते बघायचं आहे की नाही. कुठून सुगंध येत आहे किंवा कुठून जळल्याचा काही वास येत आहे, तर नाक ठरवतं का तिथे जायचं की नाही जायचं, पण मन विचार करून ठरवतं की हे बघायचं आहे, इथून काही धोका आहे का, याचा विचार मन करतं. डोळे आणि कान ह्यांना समोर चाललेली रेल्वेगाडी दिसत असते, ऐकू येत असतो तिचा आवाज कानांना, परंतु आपण मन सांगतं की अरे पुढे जाऊ नकोस, धोका आहे, ट्रॅक आहे तिकडे. पण जेव्हा एखाद्याचं मन उद्विग्न असतं तेव्हा तोच माणूस त्या ट्रॅकवर जातो आणि आपला जीव गमावून बसतो. याचं कारण डोळे आणि कानाने त्याला संदेश दिला नाही का? तर नाही, परंतु त्याच्या मनाने वेगळा निर्णय घेतला होता. तर निर्णय हे मन घेतं. मग त्याला तुम्ही एक 6वं इंद्रिय म्हणा की त्याला देवता म्हणा, परंतु निर्णय घेण्याचं काम जे आहे ते मनाचं आहे. आणि योग्य अयोग्य याचा निर्णय हे आपलं मन करत असतं. पुढे लोकमान्य सांगतात की पाश्चिमात्य आधिदैविक पंथ जो आहे तो म्हणतो की कर्म अकर्माचा निर्णय, बऱ्या वाईटाचा निर्णय हे सत्सद्विवेक रूपी देवता जी आहे, मनोदेवता, ती पटकन घेते. त्यांना वेळ लागत नाही. कारण एखाद्या व्यक्तीने खून केलेला आहे तर सर्वच म्हणणार की तो खून वाईट आहे. त्याच्यामुळे कर्म अकर्माचा निर्णय जो आहे, योग्य अयोग्याचा निर्णय जो आहे, जीवनात कशा प्रकारे पुढे जावं याचा जो निर्णय आहे तो चटकन घेतला जाऊ शकतो. परंतु एखादी वस्तू जड आहे की हलकी आहे, एखादा हिशोब असेल करायचा किंवा उंच कमी अंतर एखादं मोजायचं असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या विचार करून काही क्रिया करून कराव्या लागतात. आणि याला न्यायशास्त्राच्या मदतीने मन हे निर्णय करते. म्हणजे यामुळे आधिदैवत पक्ष असं म्हणतो की न्यायशास्त्राच्या मदतीने निर्णय घेताना काही क्रिया कराव्या लागत असल्यामुळे त्या निर्णयाला वेळ लागतो. परंतु सत्सद विवेक बुद्धिरूपी जो निर्णय असतो बऱ्या वाईटाचा, कर्म अकर्माचा, तो मात्र पटकन घेतला जाऊ शकतो. कारण त्याला काही क्रिया कराव्या लागत नाही. तर आपली जी मनोदेवता आहे ती आपल्याला तत्काळ त्याचं उत्तर देते. यावर लोकमान्य गीता रहस्यमध्ये सांगतात की आधिभौतिक पंथ असं म्हणतो की जलद किंवा सावकाश होणं हे सरावाचं किंवा अभ्यासाचं काम आहे, ना की एखाद्या मनोदेवतेचं ते काम आहे. लोकमान्यांनी यात उदाहरण दिलं आहे की व्यापारी लोक शेरावरून खंडीचा हिशोब जो आहे, किंवा आत्ताच्या भाषेत आपण जर म्हटलं की एखादा भाजीवाला आपण जर बघितला तो पड्डीशी आपल्याला हिशोब सांगतो आपण कॅल्क्युलेटरवर करेपर्यंत, किंवा वाणी असेल, कारण त्याचा रोजचा तो सराव आहे हा हिशोब करणं. किंवा शिकारी जे आहेत, आपण आता एखाद्या जत्रेत बघतो नेम मारून फुगे फोडायचे असतात.
आपल्याला किती वेळ लागतो ते करण्यासाठी. क्वचित एखाद्याला चांगल्या प्रकारे नेम साधता येतो. परंतु लोकमान्यांनी इथे उदाहरण दिलं आहे की शिकारी जे आहेत ते उडती पाखरं पण सहजपणे मारतात. तर त्यांची बुद्धी काही वेगळी आहे का, आणि ह्या इथे निशाणा फुग्यावर पण न धरू शकणाऱ्याची बुद्धी वेगळी आहे का? तर नाही, हे सरावामुळे शक्य होतं. सराव आहे, अभ्यास आहे. तर नेपोलियन बादशाचं उदाहरण यात लोकमान्यांनी दिलेलं आहे की तो युद्धकलेमध्ये इतका प्रवीण होता की जेव्हा तो युद्धासाठी जायचा तेव्हा दुर्बिणीने जर शत्रुपक्षाचं निरीक्षण केल्यावर त्यांचं बिंग किंवा एखादी चूक कुठे आहे तो अचूक ओळखायचा. इतकं त्याला ते युद्धाची सवय होती, युद्धकलेमध्ये निपुण होता तो. यावरून लोकमान्य काय म्हणतात की युद्धकलेची, नेमबाजीची, गणिताची अशी काही वेगवेगळी बुद्धी नसते, तर ही एकच प्रकारची बुद्धी असते जी सरावामुळे किंवा अभ्यासामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे रिझल्ट येत असतात. एखाद्याची बुद्धी एखाद्या गोष्टीमध्ये चांगल्या रीतीने काम करते तर दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याला गती कमी असते. जर आपण बघितलं तर लता दीदींचं उदाहरण घेतलं तर किती सुंदर गात होत्या, पण आपण त्यांना जर म्हटलं असतं की तुम्ही धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्या तर त्या जमलं असतं का त्यांना? सचिन तेंडुलकर किती सुरेख क्रिकेट खेळतात, पण आपण त्यांना PhDच्या परीक्षेला जर बसवलं असतं तर जमलं असतं का त्यांना? एखादा शास्त्रज्ञ असेल जो प्रचंड बुद्धिमत्ता असेल त्याच्याकडे त्या विषयातली, आणि त्यांना जर आपण म्हटलं की तुम्ही हा खेळ एखादा खेळा किंवा लंगडी घाला, तर ती त्याच्यावरून त्यांची तुलना करणं बरोबर आहे का इतरांशी? तर प्रत्येकाला काही गोष्टींमध्ये एक चांगल्या प्रकारची बुद्धिमत्ता ही जन्मजात असते आणि सरावाने, अभ्यासाने तिचा विकास करत असतो तो मनुष्य. आणि म्हणूनच आधिभौतिक पक्ष जो आहे तो म्हणतो की बुद्धी या 2 प्रकारच्या नाहीत. ती न्यायशास्त्राची बुद्धी, सद्सद विवेक रूपी बुद्धी ही वेगळी नाही. बुद्धी एकच प्रकारची आहे. प्रत्येक मनुष्याच्या ज्या प्रकारे त्याचं राहणीमान असतं, ज्या प्रकारे त्याचं त्याविषयीची आवड असते, त्याप्रमाणे त्यामध्ये फरक दिसून येत असतो. यासाठी लोकमान्यांनी इथे अजून एक उदाहरण दिलं आहे की जर अधिदैवत पक्ष म्हणतो की सद्सद विवेक बुद्धी जी आहे ती चटकन निर्णय घेते, तर अर्जुनाला चटकन निर्णय घेता आला होता का? त्याला देखील धर्म अधर्माचाच प्रश्न होता ना, तो काही न्यायशास्त्राचा प्रश्न नव्हता. परंतु त्याला किती वेळ लागला श्रीकृष्णाला समजवायला, पूर्ण भगवद्गीता सांगावी लागली आणि तेव्हाच त्याला तो योग्य निर्णय घेता आला. तर यामुळे प्रत्येक माणसाची जशी घडण असते त्या प्रकारे त्याची विचारसरणी असते. यामध्ये लोकमान्यांनी एक उदाहरण दिलं आहे की रानटी लोक जी आहेत ती मनुष्याचा वध करणं हा काही गुन्हा मानला जात नाही तिथे, किंवा त्याचं मांस देखील ते आनंदाने खातात. पण आपण बघतो काही लोक कांदा लसूण देखील खाल्लं तरी त्यांना कितीतरी मोठं पाप झाल्यासारखं वाटतं. तर ह्यामुळे त्यांची बुद्धी वेगळी न म्हणता ते ज्या भागात वाढलेले आहेत, ज्या प्रकारच्या संस्कारात वाढलेले आहेत ते संस्कार वेगळे आहेत. ज्यांना आपण हलक्या जातीची असं म्हणत असू, ती लोक तर गुराढोरांचं, मेलेल्या गुराढोरांचं मांस देखील खात असत, आणि मग त्यांच्यामध्ये बुद्धी नाही असं म्हणू शकू का आपण? आज चोखामेळा जे आपण बघतो त्यांचे अभंग जे आहेत, आत्मसाक्षात्कार त्यांना झालेला आहे हे त्यांच्या वाक्यांवरून कळून येतं. तर त्यामुळे असं काही कुठल्या गोष्टी नाही आहेत की त्या गोष्टींवरून आपण मनुष्याच्या बुद्धिमत्तेचं मोजमाप करू शकू. यामध्ये लोकमान्यांनी आणखी काही उदाहरणं दिली आहेत की त्यावेळेची उदाहरणं की विलायतेमध्ये ते म्हणतात इंग्लंडमध्ये की एखाद्या मनुष्याने दुसरा विवाह केला तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा केली जाते, परंतु तेव्हा आपल्याकडे बहुविवाहाची प्रथा होती. काही लोक तशा प्रकारे करत असत तर त्यांना काही शिक्षा केली जात नसे. आणखी एक उदाहरण त्यांनी दिलं आहे ते म्हणजे डोक्यावर पागोटं किंवा फेटा किंवा टोपी घालून कुठल्याही कार्यक्रमाला किंवा बाहेर समाजात सार्वजनिक ठिकाणी जाणं आपल्याकडे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं, आणि कार्यक्रमाला बसताना पण आपण काही टोपी काढून लोक बसायची नाही. परंतु ब्रिटिश लोक जे होते ते हॅट घालून जर गेले असतील तर त्या कार्यक्रमाला जाण्याआधी ते हॅट बाहेर काढून ठेवायचे, हे त्यांच्याकडे सभ्यपणाचं लक्षण होतं. आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर देवळात आपण चपला बाहेर काढून जातो, चपला जर कोणी घालून गेला तर आपण पाप समजू त्याला. परंतु चर्चमध्ये कित्येकदा बघितलं आहे की लोक चपला बूट घालून जातात, तर त्यामध्ये काही बुद्धी वेगळी आहे किंवा हे चुकीचं आहे की ते चुकीचं आहे असं आपण म्हणू शकणार नाही. ज्याचं ज्याप्रमाणे विचारसरणी आहे, विचार आहेत त्याप्रमाणे मनुष्य वागत असतो.
लोकमान्यांनी म्हटलं आहे की ज्या प्रकारे मनुष्याचं मन व बुद्धी विकसित होतात त्या प्रकारे त्याचे विचार विकसित होत असतात. आधी जेव्हा हा विकास झालेला नसतो तेव्हा जो विचार करायला त्याला वेळ लागत असतो, तो विकसित मन झाल्यानंतर तो अधिक झटकन करू शकतो. बुद्धीची वाढ होणे हे खरे सुधारणेचे लक्षण आहे. यातून इंद्रिय निग्रह वाढतो, निर्णय क्षमता वाढते. बुद्धीची वाढ व्हायला हवी, त्यातून निर्णय क्षमता, इंद्रिय निग्रह या गोष्टी वाढीला लागतात. शिवाजी महाराजांचं जर आपण उदाहरण घेतलं तर यामध्ये एक आपल्याला पाहायला मिळेल की महाराजांनी काही संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता, श्रद्धा होती त्यावर, आणि महाराजांचं वागणं त्या नीतिमत्तेचं होतं. त्यातून त्यांनी ह्या गोष्टी होत्या की परस्त्रीला माते समान मानणं, जे आधीचे कित्येक राजे किंवा परकीय आक्रमक ह्याप्रमाणे वागत नव्हते, परंतु महाराजांनी त्या प्रकारे वागणं सुरू केलं. इंद्रिय निग्रह ह्यालाच तर म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. आपल्या स्वराज्यामध्ये झाडं कशा प्रकारे वाढवली गेली पाहिजे, शेतीचं नुकसान कसं होता कामा नये, व्यापार कसा वाढायला हवा, मनुष्यांमध्ये आत्मविश्वास कशा प्रकारे वाढायला हवा, जाती धर्मावरून भेद असता कामा नये, या गोष्टींचा देखील सूक्ष्म अभ्यास त्यांचा होता. आणि त्यामुळे योग्य निर्णय ते योग्य वेळेला घेऊ शकले आणि म्हणूनच स्वराज्याचा पाया ते घालू शकले. लोकमान्य म्हणतात की एखादी गोष्ट जी आधी कठीण वाटते पण जेव्हा मन आणि बुद्धीचा विकास होतो तेव्हा तीच गोष्ट मनुष्याला साधू शकते. यासाठी मन आणि बुद्धीचा विकास करणं फार आवश्यक आहे. मन आणि बुद्धीचा विकास हा कधीकधी आपल्याला निर्णयातून कळतो, पण तो कसा झालेला आहे ही प्रक्रिया मात्र लक्षात येत नाही, परंतु ती प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी लोकमान्य उदाहरण देतात की डोळ्यांनी आपण जवळची वस्तू पाहतो, लांबची पाहतो, यामध्ये कितीतरी क्रिया घडत असतात. आकुंचन, प्रसरण, आत कितीतरी वेगवेगळ्या क्रिया घडत असतात. परंतु आपल्याला बघताना मात्र आपण पटकन जवळ बघतो, लांब बघतो, लक्षात देखील ही घटना येत नाही. आणखी उदाहरण एक घ्यायचं झालं तर पडतो, विजेचं बटन आपण दाबलं की लगेच प्रकाश पडतो, त्याच्यामध्ये कितीतरी क्रिया घडत असतात. फोनचं बटन आपण दाबलं की लगेच अमेरिकेला देखील आज आपण कॉल लावू शकतो, पण मध्ये अनेक क्रिया घडत असतात. तर ह्या क्रिया दिसून येत नाहीत कारण त्याच्यावर आधी खूप अभ्यास केला गेलेला आहे. त्याच प्रकारे मन जेव्हा एखादा चांगल्या प्रकारे निर्णय घ्यायला लागतं तेव्हा त्याचा आधी बराच अभ्यास झालेला असतो, विकास झालेला असतो, परंतु ती क्रिया मात्र आपल्याला लक्षात येत नाही. निर्णय जेव्हा चांगल्या प्रकारे घेतला जातो तेव्हा ती गोष्ट लक्षात येते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की बुद्धी किंवा मन यांची विभागणी करता येणार नाही कामाप्रमाणे. ही बुद्धी एकाच प्रकारची असते, ती न्यायशास्त्रासाठी वेगळी आणि विवेकरूपी बुद्धी वेगळी असं आपण म्हणू शकणार नाही. किंवा कोणती गोष्ट जलद होईल किंवा कोणती गोष्ट हळू होईल हा अभ्यासाचा आणि सरावाचा परिणाम आहे. आदिभौतिकवादी जे आहेत ते म्हणतात की विवेक बुद्धी ही वेगळी नव्हे. आध्यात्मिक शास्त्राचं मत देखील याच प्रकारचं आहे की विवेक बुद्धी जी आहे ती वेगळी नव्हे, तो सामान्य बुद्धीचाच एक भाग आहे. परंतु आध्यात्मिक शास्त्राचं हे सांगणं आहे, जे आधी देखील आपण सांगितलेलं आहे, की कुठल्याही गोष्टीचा निर्णय करताना मन शांत, शुद्ध, स्थिर करून तो निर्णय घ्यायला हवा. अध्यात्मशास्त्र म्हणतं की मन जसं विकसित होतं तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतं आणि म्हणून मनाच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि त्याचे काही नियम देखील अध्यात्मशास्त्राने सांगितलेले आहेत. मनुष्याला ज्ञान कसं प्राप्त होतं, त्याच्या मनाचं, बुद्धीचं कार्य कशा प्रकारे चालतं याचं बरंच निरीक्षण, परीक्षण हे पूर्वीच्या काळी झालेलं आहे आणि त्याला भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये क्षेत्रज्ञ विचार असं म्हटलेलं आहे. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. शरीर आणि आत्म्याचा परस्पर संबंध. आणि जेव्हा आपल्याला हे क्षेत्रज्ञ ज्ञान होतं म्हणजेच आत्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान होतं तेव्हा विवेक बुद्धी किंवा मनाचे इतर प्रकार हे सर्व मागे राहतात, कारण आत्मा हा मनाच्या, बुद्धीच्या खूप पुढे आहे. आपल्याला समजतं तेव्हा की आत्म्याहून मन आणि बुद्धी हे श्रेष्ठ नाही आहेत, तर सर्वाचं जे अंतिम स्वरूप आहे किंवा अंतिम जे ज्ञान जाणायचं आहे ते आत्म्याला जाणणं आवश्यक आहे. हा अभ्यास जेव्हा आपण करतो, या मार्गावर जेव्हा पुढे जातो
तेव्हा आधी दैविक पक्षाचा जो कमकुवतपणा आहे तो समजून येतो असं लोकमान्य म्हणतात, की मनाचा वेगवेगळा विचार करण्यापेक्षा आत्म्याला जाणण्यासाठी प्रयत्न करणं हे किती आवश्यक आहे हे त्या स्थितीला गेल्यानंतर समजू लागतं. तर क्षेत्रज्ञ विचार याविषयीचा जो अभ्यास आहे, लोकमान्यांनी त्याविषयी काय मत मांडलेलं आहे ते आपण पुढील भागात बघूया. आत्तापर्यंत निर्णय घेण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या वाटेवर आपण चाललो आहोत. लोकमान्य जे सांगत आहेत त्याचं अर्थ माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. मनःपूर्वक धन्यवाद.